स्पिरिटसाठी निश्चित सर पुन्हा एकदा संघ प्रवेश करता होताना आपल्याला पाहायला मिळतोय ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आणि सुरुवातीलाच एक छान असा नृत्याविष्कार मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळतोय। या रिंगणामध्ये जी आखून दिलेली मर्यादा आहे या रिंगणाच्या मर्यादेमध्ये आणखी आखून दिलेल्या त्या रेषेमध्ये हा नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। मयूर नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय या रिंगणामध्ये आणि प्रवेश करता झालेला संघ आहे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी। या संघाचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया। खरंच नाचरे मोरा आंब्याच्या वनात असं म्हणायचं की नाचरे मोरा कळव्याच्या रिंगणात असं म्हणायचं हे आता हा प्रश्न पडलेला आहे। कारण शिमगोत्सवात इतकी सुंदर आरास आणि इतक्या सुंदर पद्धतीचं नृत्य मयूर नृत्य या ठिकाणी करून पहिली सलामी दुसऱ्या संघाने दिली आहे। संघाचं नाव आहे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी। ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी यांच्याकडून हा नृत्याविष्कार सुरुवातीचा आपल्याला पाहायला मिळतो। छान असं मयूर नृत्य या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मला वाटतं अनेक युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स बॅरिकेडच्या जवळ पोहोचलेले आहेत, त्यामुळे माझ्या मित्रांना विनंती आहे आपला मुख्य कॅमेरा जो आहे त्यातला फुटेज मिळणार आहे। आपण ताबडतोब बॅरिकेड समोरची गर्दी कमी करायची आहे कारण मागच्या प्रेक्षकांना आपल्यामुळे दिसत नाही। बॅरिकेडच्या बाजूला उभ्या असलेल्या सगळ्या युट्यूबर्सना विनंती आहे की कृपया आपण थोडंसं लांबून याचं शूटिंग करा किंवा आमचे जे अधिकृत व्हिडिओग्राफर आहेत त्यांच्याकडून तो फुटेज घ्या। अतिशय सुंदर पद्धतीनं 6:38 सुरू झालेला हा दुसऱ्या संघाचा प्रवेश। संघ प्रमुख गौरव सावंत आणि मंडळी ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवडी। जरा या मयूर नृत्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या आणि तो क्षण पुन्हा एकदा आपल्या अनुभवाला निश्चित येणार आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी हे पथक प्रवेश करता होताना आपल्याला पाहायला मिळते। संघाच्या अग्रस्थानी देवाचं निशाण या ठिकाणी नाचवलं जाते। झांज वाजवून पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि सनईच्या सुंदर स्वरात या ठिकाणी हा संघ या रिंगणामध्ये प्रवेश करता होतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला छान असे क्षण या पालखी नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। निशाण घेऊन आलेला हा लहान मुलगा म्हणजे येणाऱ्या जनरेशनचं एक प्रतीक म्हणायला काय हरकत नाही, कारण आपण आपल्या मुलांना ओरडत असतो काय सारखा मोबाईलमध्ये असतोस, पबजी खेळणारी एआयच्या जमान्यातली ही मुलं आज संस्कृती जपतात, त्यामुळे या बाल कलाकारासाठी जरा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवूया। निशाण धरलंय त्याने आणि ही अशी मुलं आपल्या रत्नागिरीचं एक रत्न आहे असं म्हणायला हरकत। निश्चित सर छोटी मूर्ती पण मोठी कीर्ती असं म्हटलं जातं। या छोट्या मुलांना छान असं निशाण आपल्याला पाहायला मिळते आणखी खऱ्या अर्थानं या ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीनं आपला नृत्याविष्कार या ठिकाणी दाखवायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याच्या लवली फॉर्मेशन अतिशय सुंदर मनोरा या ठिकाणी रचलाय आणि पूजा इथे होते आहे। आणि जसं गणपती बाप्पांनी आपल्या आई-वडिलांना दंडवत घातलेलं अगदी त्या पद्धतीनं प्रदक्षिणा सुंदर अशी घातली जाते। मयूर नृत्य करून लक्षवेधी आकर्षण आणि त्यानंतर एक आगळा वेगळा मनोरा या ठिकाणी इथे साकारलेला आहे। अभिनंदन ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी। सुरुवातीला छान असा मनोरा रचला गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यायला हवेत ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीला। आणि फेरा धरला जातोय, छान अशी पालखी नाचवली जाते। सुंदर स्पीड सलामी दिली आहे, गोलाकार फिरत आपल्या आईला आपल्या देवीला सोमेश्वराला आणि वाजवायला दिलेली सलामी नर्तकांकडनं झांज वादक तल्लीन झालेले आहे। लहान मुलगा जो आहे निशाण घेऊन तितक्याच जबरदस्त पद्धतीने पदन्यास करतोय, लयबद्ध पद्धतीने ठेका धरतोय।
आणि छान निशाण फटकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या आईची पालखी खांद्यावरती घेऊन या ठिकाणी एक वेगळा नृत्याविष्कार आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं या ठिकाणी पुन्हा एकदा हे नृत्य सादर करण्याचा जो प्रयत्न होतोय तो ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीकडून. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ आणि त्यामुळे स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे किती बदल पटापट केले जात आहेत या मंडळाचं खरंच कौतुक आहे. जे भोई बदललेत ज्या स्पीडने ज्या गतीनं ते बदलत आहेत आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपाची सादरीकरणं ते करताय त्याबद्दल त्यांचं कौतुक. सुंदर असं आकर्षक असं मांडणी झांज वादन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेलं आपण पाहतो. निशाण आणि त्याच्या पाठोपाठ झांज वादन आपल्या वेगवेगळ्या स्टाईलनं आपापली वेगवेगळी नृत्यकला सादर करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण पाहतोय वेगवेगळा ठेका धरून एक लयबद्ध पद्धतीनं या ठिकाणी झांज वादन ही कला सादर होताना पाहायला मिळते ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीच्या माध्यमातून. डिसिप्लिन म्हणजे शिस्त ही सुद्धा तितकीच महत्वाची असते. संघ बांधणी करताना जसं कोरिओग्राफर प्रत्येक स्टेपला कोण आत येणार कोण बाहेर जाणार याविषयीचं गायडन्स करतो त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं रिंगणाच्या बाहेरचे खेळाडू आतमध्ये जात आहेत आणि आपले खेळाडू बाहेर येत आहेत यातनं त्यांचं असणारं सिंक्रोनायझेशन म्हणजे एकमेकांमध्ये असणारा जो संवाद आहे त्यातली सहजता आपल्याला पाहायला मिळते. यालाच सर कॉम्बिनेशन म्हणतात. ताळमेळ ताळमेळ राखणं हे ताळमेळ राखून एकमेक खेळाडू ज्या पद्धतीने बदलले जातात त्या पद्धतीनं या संघातील कधी आतले बाहेर होत आहेत कधी बाहेर आत येत आहेत अशा पद्धतीनं सांघिक कौशल्य पण लावत असताना सांघिक ताळमेळ देखील घातला जातो आणि हा ताळमेळ आपल्या कॉम्बिनेशन संघाचं फार छान असं पाहायला मिळतंय. ते ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीचं. आपण जरी या सगळ्या कलावंतांचं कौतुक करत असलो तरी परीक्षकांची करडी नजर ही रिंगणाच्या मर्यादेकडे आहे आणि मला वाटतं तीही सुद्धा पाहिली जाते या मंडळाकडनं. पण परीक्षकांना अतिशय उत्कृष्ट परीक्षक मंडळी त्यांच्या पाठीमागे कित्येक मैदानावरचा कित्येक रिणांगणातला असा महत्वाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स दी ऑलवेज बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो. अशी अनुभवी पंचमंडळ या स्पर्धेच्या निमित्तानं लागतात त्यामुळे निश्चित त्यांची करडी नजर ही प्रत्येक कलाकारावर प्रत्येक मंडळावर प्रत्येक नृत्य पथकावर असणं हे मात्र निश्चित आहे. बरोबर 6:38 सुरू झालेला प्रवेश. आता वाजले 6:46 6:45 ची वेळ उलटून गेलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं जवळजवळ 8 मिनिटं त्यांनी आपली कला इथे सादर केली. 20 मिनिटांमध्ये 5 मिनिटाचा वेळ हा सीन सादर करण्याकरता आणि 15 मिनिटात त्यांना आपली कला सादर करायची. पुन्हा बॅरिकेडच्या बाजूला गर्दी झालेली दिसते. जरा कृपया मित्रमंडळींनी सहकार्य करायचंय. आम्हाला आमच्या प्रेक्षकांना जे सर्वोत्तम आहे ते दाखवायचे. शशिकांत शिंदे नांदिवसर यांनी व्यासपीठावर यायचं. तसे श्री महेश साळवी प्रभाग समिती माजी अध्यक्ष आदरणीय महेश साळवी यांनी व्यासपीठावर यायचं. महेशजी साळवी प्रभाग समिती अध्यक्ष यांची उपस्थिती इथे झालेली आहे आणि त्याचसोबत शिंदे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत. हा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ एक भोई आपल्या माथ्यावरती पालखी घेऊन नाचवतं आणि पुन्हा एकदा पालखी उतरवली जाते आपल्या बाहूंवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 पालखीचे भोई आपापल्या वेगवेगळ्या स्टाईल वेगवेगळ्या नृत्याविष्कार सादर करत असताना 2 रिंगणामध्ये आपल्या आईची पालखी नाचवताना पाहायला मिळतात. ही एक कला आहे. सादरीकरण म्हटलं की वेगवेगळे मनोरंजन रचायचे वेगवेगळ्या सादरीकरणातून वेगवेगळं आपलं कौशल्य सादर करायचं आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला उभारी देत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा ही पालखी आपल्या माथ्यावरती घेऊन नाचवली जाते. सर छान असा एक नृत्याविष्कार आपल्याला या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता बघा पेल्यावर उभा राहिलेला आहे तो नर्तक. पेल्यावर उभा राहिलाय. पेल्यावर उभा राहून काचांनी त्यांनी आपले दोन्ही पेले पकडलेले आहेत आणि पालखी त्याच्या डोक्यावर आहे. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या. या कलाकाराचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे. खूप रिस्की आहे पण त्यात मजा सुद्धा. कलाकारांना प्रेरणा ह्या फार महत्वाच्या असतात आणि म्हणून नृत्यप्रेमींनी टाळ्यांच्या गजराच्या प्रत्येक कलाकारांचं स्वागत करायला हवं. कारण कला ही जोपासणं कलेचं जतन आणि संवर्धन करणं
आणि तितकंच कलाकार ज्या वेळेला कला जोपासत असतो त्यावेळेला तो वेगवेगळे आपले कौशल्य पणाला लावत असतो. पुन्हा एकदा छान असा ठेका धरला जातोय आपल्या माथ्यावरती. आपण पाहिलं सुंदर असा नृत्याविष्कार या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्यावर तांबिया ठेवला आहे आणि हा कलश ठेवून त्याच्यावरती पालखी. व्हॉट अ लवली स्टंट. मला वाटतं देवगड फिल्म्स मध्ये यांना जायला काय हरकत नाही. वेगवेगळे स्टंट्स मैदानावरती आणखी या रिंगणामध्ये अवलंबले जात आहेत. वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी नृत्य सादर केलं जात आहे. आणि हे पालखी नृत्य सादर होत असतानाच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण कौतुक करूया की छान असं निशाण आणि झांज वादक आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या चालीनं वेगवेगळ्या पदलित्यानं या ठिकाणी हे रिंगण गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर एक मोठं आकर्षण ज्याला आपण म्हणतो की कोणाचं असेल तर ते झांज वादक आणि निशाण. आपण पाहतोय प्रत्येक पाऊलाचा ठेका हा विचारपूर्वक टाकला जातोय. आणि हा ठेका घेत असतानाच खऱ्या अर्थानं तितक्याच कसबीनं या ठिकाणी निशाण देखील फडकवताना हा छोटा कलाकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी वेगवेगळे मनोरे रचत असतानाच छान असा नृत्याविष्कार प्रत्येक क्षणोक्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. तो ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीचा. खरोखरच नेत्र दीपक असा हा या ठिकाणी प्रयोग साकारला जातोय. खूप छान पद्धतीनं ओम केदारेश्वरची सलामी. क्या बात आहे. चेहऱ्यावरचा आनंद बघा कलाकारांच्या. आणि मला खूप मजा येते कारण रोशनजी शिंदे माझ्यासोबत इथे सूत्रसंचलनाला आपण आहात. आणि खरोखरच हा दुग्ध शर्करा येऊन म्हणायला काय हरकत नाही. छान पद्धतीनं सादरीकरण केलं जाते. 6:38 सुरू झालं. 6:51 झालेली आहे. त्यामुळे 20 मिनिटांचा अवधी म्हणजे 6:58 आपल्याला आपली कला सादर करण्याची शेवटची निर्णायक 7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत अजूनही. मला वाटतं दर्जा जो आहे तो एक करून वाढत चाललेला आहे पथकांचा. पहिल्या पथकापेक्षा दुसरं पथक उत्तम आहे की नाही हे ठरवणारे परीक्षकच आहेत. पण मनोरंजनाचा जो भाग असतो त्यामध्ये मला वाटतं या संघानं बाजी मारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचा पुकार आहे तिसरा संघ आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी. 6:58 या संघाचं सादरीकरण संपुष्टात येईल. 2 मिनिटं आपल्याला मिळतील म्हणजे बरोबर 7 वाजता आपल्याला रिंगणात प्रवेश करायचा. आपण आधीच उपस्थित राहायचं. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी. 6:55 होताच आपण रिंगणाच्या बाजूला राहायचं. बॅरिकेडची गर्दी वाढत चालली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की पाठचिन्ह दिसत नाहीये त्यामुळे कृपया आपण बसून घ्या. खाली बसलेल्या नृत्य कलाकारांची कसं दिसत नाहीये. बॅरिकेडच्या बाजूने कृपया आपण बरावं. तिसरा जो संघ प्रवेश करता होणार आहे आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी. हा संघ थोड्याच वेळात या ठिकाणी प्रवेश करता होईल. 5 मिनिटांचा पुकार. 6:53 5 मिनिटांचा अवधी. शेवटचे 5 चेंडू ओम केदारेश्वरच्या हाती. शेवटच्या निर्णायक मिनिटं ज्याला आपण म्हणतो ही निर्णायक मिनिटं हाती असताना पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. छान नृत्याविष्कार मागे पुढे पाऊल घेत वेगळा ठेका धरत वेगळी चाल एक अनुभवली जाते पुन्हा एकदा. आणि सांघिकता पुन्हा एकदा जोपासली जाते. सांघिक कौशल्य पुन्हा एकदा जोपासलं जात आहे. ते ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पालखी. क्या बात आहे. ज्या सत्कार मूर्तीची आम्हाला प्रतीक्षा होती सुहासजी देसाई साहेब ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद मिळवलेला हा नेता. आणि खरोखरच आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी खास आहे कारण देसाई साहेबांचा वाढदिवस पण आज आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी
सुहासजी देसाई इथे उपस्थित आहेत. माजी नगरसेविका अपर्णाताई साळवी यांची सुद्धा उपस्थिती झाली आहे. वर्षाताई मोरे यांची उपस्थिती आहे. देसाई साहेब आपल्याला वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन विक्रमजी यांची सुद्धा इथे उपस्थिती झालेली आहे. मान्यवरांची बांधी आणि मंचाच्या दिशेनं मार्गक्रमित होताना आणि जो टेम्पो आहे जो रिदम आहे तो वाढत चाललेला आहे कारण मंच भरत चाललेला आहे. पटांगण हाऊसफुल झालेलं आहे आणि मला वाटतं निर्णायक क्षणाच्या अगदी जवळ शेवटची 4 मिनिटं शेवटच्या 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ बाकी असताना ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी पुन्हा एकदा फेरा धरला जातोय. 2 होळी या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. छान पालखी नाचवली जाते आणि पुन्हा एकदा एक वेगळा ठेका धरत वेगळं पदनृत्य सादर करत एक वेगळी कला या ठिकाणी जोपासण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतंय. ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी. माका आता या सांगू खूप बरं वाटतं कारण सिंधुदुर्गात सुद्धा माणसं इली आमच्या मालवणात सिंधुदुर्गात सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे श्री आंगणे. आता आंगणे म्हटल्यानंतर बराडी देवीचं दर्शन सहज गावतात. वसंत आंगणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सिंधुदुर्गाची शान आणि सन्मान मनपूर्वक स्वागत आपलं पण या ठिकाणी स्वागत असा. त्याच्यामुळे कोकणात काय सिंधुदुर्गात काय किंवा रत्नागिरीत काय कोकणाची परंपरा जपली जाणं हे खूप महत्वाचं. त्यामुळे रत्नागिरीकरांचा हा एक आगळा वेगळा उत्सव शिंगोत्सव आणि भव्य पालखी नृत्य सोहळा. शेवटची काही निर्णायक मिनिटं 3 मिनिटं रोशनजी या संघाकडे बाकी आहे. शेवटच्या 3 मिनिटाचा खऱ्या अर्थानं ही नृत्यकला सादर करण्याची शेवटची 3 मिनिटं आहेत आणि या शेवटच्या 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ बाकी असताना पुन्हा एकदा ठेका धरला जातोय. ढोल ताशा आणि सनईच्या सुरामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी होळी बदलले जात आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती आई देवीची पालखी घेऊन पुन्हा एकदा फेरा धरला जातोय. वेगळ्या लईत एक आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये आणि वेगळा ठेका धरत असतानाच एक फास्ट मुवमेंट रनिंग ज्याला आपण म्हणतो त्या रनिंग मध्ये पालखी नाचवली जाते आणि तितकाच सुंदर ठेका धरला जातोय छान वादकाच्या माध्यमातून आणि तितकंच सुंदर निशाण फडकवताना आणि पुन्हा एकदा एका मनोऱ्याला सामोरं जात असताना पुन्हा एकदा जबरदस्त अशी शेवटची 2 मिनिटं स्पीड वाढलेला आहे. जरा टाळ्या वाजवून या कलावंताचं अभिनंदन करायचंय. गर्दी वाढली आहे, वेळ कमी आहे. शेवटचा चेंडू आहे, षटकार चौकार मारायची हीच ती वेळ. हाच तो क्षण एक आनंदाला उत्साहाला उधाण आलेला आहे आणि चिंचवाडीचे हे सगळे देवी भक्त आपल्या दोन्ही हातानं आईची पालखी घेऊन या ठिकाणी आपली कला सादर करतायत. अखेरचं निर्णायक मिनिट ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथकाला आणि पुढचा कॉल आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी. जरा जोरदार